बातमी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या संदर्भात गौतमी पाटीलनं पुणे पोलिसांचा आदेश धुडकावलाय। 1 ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश होते। पुणे पोलिसांनी सुनावलेली नोटीस जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे। मात्र आदेश असूनही गौतमी पाटील ही पोलीस स्टेशनला हजर झाली नाही, त्यामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात। पुणे बंगळुरू महामार्गावर वडगाव पुलाजवळ रिक्षा उभी होती। गौतमी पाटीलच्या कारनं एका रिक्षाचालकाला धडक दिली। मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता ही घटना घडली। यामध्ये रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले। रिक्षामध्ये असलेले 2 प्रवासी सुद्धा गंभीर जखमी झाले। अपघातानंतर कार चालक फरार झाला। पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे। रिक्षाचालकाच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात त्यानंतर ठिय्या आंदोलन हे बघायला मिळालं। गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी करण्यात आली। यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली। चौकशीसाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली। अपघाताच्या वेळेस गौतमी गाडीत होती की नाही याचा तपास त्यानंतर सुरू झाला। पुणे पोलिसांनी तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले। अपघाताच्या वेळेस गौतमी कारमध्ये नसल्याचं निष्पन्न झालं। कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले। गौतमीच्या गाडीनं अपघात होऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप त्यानंतर केला गेलाय।